मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत शिवपूजनाचा विधी, जलाधारीचा विधी, शिवलिंगावर जल कसे अर्पण करावे आणि शिवलिंगाच्या जलाधाराविषयी शिवपूजन वर्णन कसे करावे, संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने शिवमहापुराणातील संपूर्ण माहिती ऐकणार आहोत। संक्षिप्त शिवमहापुराण। तर सर्वांनी आता 8 दिवस आपला श्रावण महिना राहिला आहे। तर 8 दिवसात आपण 1 तास, अर्धा तास, 30 मिनिट, 20 मिनिट, 1 मिनिट, अर्धा सेकंड सुद्धा आपण शिवायबद्दल काही आपण श्रवण पठण केलं तर सर्व आपल्या पापांचा नाश होऊन आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होते। तर असे हे शिव महापुराण 18 पुराणांमध्ये सर्वात श्रेष्ठ, ज्याच्या पदरी खूप काही जन्माचे पुण्य आहे त्यालाच हे शिव महापुराण श्रवण करण्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते। तर सर्वांनी शिव महापुराणाचा लाभ घ्यावा, संक्षिप्त शिव महापुराणाचा लाभ घ्यावा। गणपतीच्या दिवसात 27 ऑगस्ट 2025 बुधवारी गणपती बाप्पांचं आगमन होत आहे। तर गणेश पुराण लावणार आहे। सर्वांनी गणेश पुराणाच्या अष्टविनायकाच्या कथा ऐकाव्या। चॅनलला जास्तीत जास्त जणांना शेअर करा, लाईक, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा, म्हणजे आपल्या चॅनल वरती जाईल। तर आता आपण शिवपूजनाच्या विधीबद्दल ऐकणार आहोत। श्री गणेशाय नमो नमः। परमेश्वर शिव श्री हरींना म्हणाले, हे उत्तम व्रताचे पालन करणाऱ्या विष्णू, आता माझी दुसरी आज्ञा ऐक। तिचे पालन केल्याने तू सर्व लोकांमध्ये नेहमीच माननीय व पूजनीय होशील। ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या लोकात जेव्हा काही दुःख वा संकट उत्पन्न होईल तेव्हा त्याचे निवारण करण्यासाठी तू नेहमी तत्पर राहा। तुझ्या कठीण कार्यामध्ये मी तुला नेहमीच सहाय्य करेन, तुझ्या शत्रूचा नाश करेन। तू विविध अवतार घेऊन लोकांमध्ये आपली कीर्ती वाढव, सर्वांच्या उद्धारासाठी सतत प्रयत्नशील राहा। मी रुद्र रूपाने तुझी व लोकांची सर्व अशक्य कार्य सिद्धीस नेईन। तू आणि ब्रह्माने रुद्राचे ध्यान करावे। तुम्हा तिघांमध्ये काहीही भेद नाही, कारण तुमच्यामध्ये एकच तत्व अधिष्ठित आहे। तुम्ही तिघही एकमेकांना पूरक आहात। जो मनुष्य रुद्राचा भक्त असूनही तुझी निंदा करेल त्याचे सर्व पुण्य नष्ट होईल। तुझा द्वेष करणाऱ्याला घोर नरकाची प्राप्ती होईल। तू भक्तांना भोग आणि मोक्ष देणारा होशील। लोक तुला परमपूजनीय मानतील, तुझे ध्यान करतील, पूजन करतील। तू दुष्टांचा प्रतिकार व सज्जनांचा रक्षण करशील। तू दैत्यांचा घात व साधू जनांवर अनुग्रह करशील। ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने। त्यानंतर भगवान शिवजींनी माझा हात श्रीहरींच्या हाती दिला व म्हणाले, विष्णू, तू याला संकटसमयी नेहमी मदत करत राहा। तू सर्वांचा अधिपती होशील, सर्वश्रेष्ठ होशील। तू सर्व साधकांचा सर्व इष्ट कामना पूर्ण करशील। जो तुला शरण येईल त्याला मीही आश्रय देईन। तू सर्वांचा जीवलग होशील, सखा होशील। रुद्र हेच तुझे ध्येय असेल। तू रुद्राच्या स्वरूपात नेहमी माझे ध्यान करशील। ते पुढे म्हणाले, आता मी तुम्हाला आयुबल सांगतो। ब्रह्मदेवाचा एक दिवस 4000 युगांचा असेल। कालाप्रमाणे ब्रह्मदेवाचे आयुष्य 100 वर्ष आहे। ब्रह्मदेवाचे 1 वर्ष म्हणजे विष्णूचा 1 दिवस, त्या प्रमाणात त्याचे आयुष्य 100 वर्ष आहे। विष्णूंचे 1 वर्ष म्हणजे रुद्राचा 1 दिवस। विष्णूंचा 1 वर्षाचा 1 वर्ष विष्णूंचा, तर रुद्राचा शिवाचा फक्त 1 दिवस, त्या प्रमाणात त्याची आयु मर्यादा 100 वर्ष आहे। माझ्या एका श्वासाचा कालावधी 21,600 दिवस रात्र इतका आहे, तितक्यात उच्च श्वासाचा कालावधी आहे। अशा 6 श्वासोश्वासाचे 1 पल, 60 पलांचे 1 घटका तितकाच आहे आणि 60 घटकांचा 1 दिवस होतो। याप्रमाणे माझ्या श्वासाची विशिष्ट संख्या नाही, म्हणून मी अक्षय आणि 60 घटकांचा 1 दिवस होतो। याप्रमाणे माझ्या श्वासाची विशिष्ट संख्या नाही, म्हणून मी अक्षय आहे। त्यामुळे माझे विश्वेश्वराच्या आज्ञेने तुम्ही तुमची कर्तव्य करावीत असे मला वाटते। ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे महर्षी, भगवान शिवजींचे बोलणे ऐकून मी आणि श्रीहरींना त्यांना साष्टांग प्राणिपात केला, म्हणजे नमस्कार केला। श्रीहरी म्हणाले, हे जगतप्रभू, हे करुणा सिंधू, तुमच्या आज्ञेनुसार मी सर्व कर्तव्य पार पाडीन। कार्य करत असताना नेहमी तुमचे स्मरण ठेवीन। मला तुमचे क्षणभरही विस्मरण होऊ नयेत एवढीच प्रार्थना आहे। जो कोणी माझा भक्त तुमची निंदा करेल त्याला तुम्ही अवश्य नरकात टाका। तुमची भक्ती करणारा मला अत्यंत प्रिय होईल, त्यासाठी मुक्ती सुलभ आहे। असे आमचे महात्म्य वाढवले आहे। तुम्ही आमचे स्वामी आहात। आम्ही बालकांकडून अजाणता काही अपराध घडला असल्यास क्षमा करा। हे ऐकून भगवंतांनी मंद स्मित केले, आमच्या अंगावर वात्सल्याने हात फिरवला। त्यांच्या पावन हात स्पर्शाने आम्ही धन्य झालो। त्यांनी आम्हाला अनेक धर्मांचा उपदेश केला, हितकारक असे अनेक वर दिले।
आम्हाला कृपादृष्टीने पाहिले आणि आमच्या देखतच अंतर्धान पावले. नारदा, तेव्हापासून लिंगपूजा प्रचलित झाली. लिंगामध्ये प्रतिष्ठित असलेले भगवान शिव उपासकांचे सर्व दोष, सर्व दुःख हरण करणारे, त्यांना अपेक्षित भोग व मोक्ष देतात. लिंग हे महेश्वराचे तर लिंगावेदी महादेवाचे स्वरूप आहे. सर्व विश्व परमात्मा परमेश्वरातच लय पावते. लयाचे अधिष्ठान असल्यामुळे भगवान शिवजींना लिंग म्हटले आहे. हे महामुने, जो मनुष्य शिवलिंगा समीप सत्कर्म करतो त्याला मिळणाऱ्या अज्ञात पुण्य फलाविषयी आता सर्व काही जे सांगणार आहे तर ते लक्षपूर्वक ऐक. शिवपूजनाचा विधी. ऋषी म्हणाले, व्यास शिष्य सूतजी, तुम्हाला नमस्कार असो. आज तुम्ही आम्हाला भगवान शिवजीची अतिशय अद्भुत आणि परम पावन कथा ऐकवली आहे. हे दयानिधे, आता ब्रह्मदेव आणि नारद यांच्या संवादाला अनुसरून शिवपूजनाचा विधी सांगावा. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे सर्व वर्णांचे लोक शिवप्रभूची पूजा करतात. ते पूजन कशा प्रकारे करावे याविषयी तुम्ही व्यासांकडून जे काही ऐकले आहे ते आम्हालाही सांगण्याची कृपा करा. महर्षींचे ते कल्याणप्रद व श्रुतीसमंत बोलणे ऐकून सूतजींचे चित्त प्रसन्न झाले. ते म्हणाले, मुनीश्वरांनो, तुम्ही फारच चांगली माहिती विचारली आहे. पूजनाचे भगवान शिव संतुष्ट होतात, म्हणून त्यांचे पूजन कसे करावे असे व्यासांनी सनतकुमारांना विचारले होते. त्यावेळी त्यांनी शिवपूजनाविषयी जे सांगितले ते व्यासांनी व उपमन्यूंनी ऐकले. व्यासांनो, लोककल्याणार्थ तो विधी मला समजावून सांगितला. उपमन्यूंनी तो कृष्णांना सांगितला. याविषयी ब्रह्मदेवांनीही नारदांना सविस्तर सांगितले होते. तेच मी तुम्हाला कथन करणार आहे. ब्रह्मदेव म्हणाले, नारदा, मी तुम्हाला लिंगपूजनाचा विधी संक्षेपाने सांगणार आहे. भगवान शंकराचे स्वरूप सनातन, सुखमय आणि निर्मळ आहे असे आधीच वर्णन करून सांगण्यात आलेले आहे. त्यांची भावभक्तीने पूजा केल्याने सर्व मनोरथ पूर्ण होतात. जोपर्यंत मनुष्य भगवान शिवजीचे पूजन करत नाही तोपर्यंत त्याचे दारिद्र्य, दुःख, रोग व शत्रुजनित पीडा हे 4 प्रकारचे क्लेश नाहीसे होत नाही. शिवपूजनाने सर्व प्रकारची दुःख नष्ट होऊन सर्व सुखे प्राप्त होतात. उपासकाला योग्य वेळी मोक्षही मिळतो. मनुष्याला संपत्ती भरपूर प्रमाणात, यश, कीर्ती, आयुष्य व आरोग्य या सर्व गोष्टींची इच्छा असते. म्हणून ब्राह्मणांती सर्व वर्णांच्या लोकांनी अभिष्ट प्राप्ती कार्यसिद्धीसाठी भगवान शिवजीची यथाविधी पूजा करावी. प्रांतकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठावे. गुरुचे, शिवजींचे, पवित्र तीर्थांचे स्मरण करावे. भगवान विष्णूंचे ध्यान करावे. माझे आपल्या इष्टदेवतांचे व ऋषीमुनींचे स्मरण चिंतन करावे. शिवनामाच्या स्तोत्राचा पाठ करावा. शय्येवरून उठावे आणि दक्षिण दिशेला जाऊन मलोत्सर्ग करावे. मलोत्सर्ग एकांताचाच करावा. ब्राह्मणांनी गुद्धेच्या शुद्धीसाठी गुद्धास्थानाची 5 वेळा शुद्ध माती लावावी, ती धुवावी. याप्रमाणे क्षत्रियांनी 4 वेळा, वैश्यांनी 3 वेळा आणि शूद्रांनी 2 वेळा माती लावावी. लिंगालाही एकदाच माती लावावी व ते धुवावे. त्यानंतर डाव्या हाताला 10 वेळा आणि दोन्ही हातांना 7 वेळा माती लावून ते धुवावे. प्रत्येक पायाच्या तळव्यांना प्रत्येकी 3 वेळा माती लावून ते धुवावे. स्त्रियांनी यथाक्रम शुद्धीकरणाचा अवलंब करावा. मग दंतधावन करावे. ब्राह्मणांनी 12 अंगुळे लांबीची दात वाढण्याची गाडी घेऊन दंतधावन करावे. क्षत्रियांनी 11 अंगुळे, वैश्यांनी 10 अंगुळे, शूद्रांनी 9 अंगुळे लांबीची काडी घेऊन दंतधावन करावे. मनुस्मृतीत दिलेल्या कालदोषाचा विचार करून षष्ठी, नवमी, अमावस्या, व्रताचा दिवस, श्राद्धेचा दिवस, रविवार, सूर्यास्त समयी दंतधावन करू नये. त्याऐवजी चुळा भरून मुखाची शुद्धता करावी. दंतधावन केल्यावर तीर्थावर म्हणजे जलाशयावर जाऊन विधीपूर्वक स्नान करावे. देश कालाला अनुसरून विशेष पर्वत समयी मंत्रोपचारपूर्वक स्नान करावे. दूत वस्त्रे धारण करून एकांतात बसून विधीपूर्वक संध्या करावी. अशा प्रकारे नित्यकर्म आटपून स्वस्तेने चित्ताने पूजागृहात यावे. पूजन सामग्री हाताशी आणून ठेवावी. आसनावर बसावे. सर्वप्रथम गणपती, द्वारपाल, अष्टदिग्पालाची पूजा करावी. पीठस्थानावर म्हणजेच उत्तम पाटावर किंवा चौरंगावर श्वेतवस्त्र आच्छादून त्यावर भगवान शिवजींची स्थापना करावी. त्याभोवती रांगोळी किंवा फुलांच्या पाकळांनी 8 पाकळ्यांचे कमळ काढावे. 3 वेळा आचमन करावे. मग हात धुवून 3 प्राणायाम करावे. त्या समयी मध्यम प्राणायाम अथार्थ कुंभक करताना त्रिनेत्री धारण करावे. भगवान शिवजीचे त्यांना 5 मुखे आहेत, 10 हात आहेत. त्यांचे अंग कांती शुद्ध स्फटिका समान उज्ज्वल आहे. त्यांचे सर्व अंग आभूषणांनी शोभून दिसत आहे. त्यांनी व्याघ्र चर्म परिधान केले आहेत. अशा स्वरूपाचे ध्यान करावे. ध्यान करताना माझे रूपही शिवजीप्रमाणे झाले आहेत अशी मनोमन प्रार्थना भावना करावी. अशा प्रकारे मनाने स्वस्थ शिवस्वरूप होऊन त्या परमेश्वराची पूजा करावी. प्रथम देहशुद्धी करून मूलमंत्राने कमेशा न्यास करावे किंवा प्रणवाने षडग न्यास करावे. संकल्पाचा उच्चार करून पूजेला सुरुवात करावी. पाद्य, अर्घ, आचमनासाठी स्वतंत्र प्रात्य आणि तयार करून ठेवावीत. 9 कलशाची विधीपूर्वक स्थापना करावी.
ते दर्भांनी झाकून ठेवावे, त्यांच्यावर दर्भांनी जलप्रोक्षण करावे, त्या सर्व पात्रांमध्ये शीतल जल भरावे, प्रणवांचा उच्चार करून त्यात पुढील द्रव्ये टाकावी. पाद्य पात्रात वाळा आणि चंदन टाकावा. आचमन पात्रात जायफळ, कंकोळ, कापूर, वटमूळ, तमालपत्र यांची एकत्रित चूर्ण टाकावे. वेलची, चंदनांचे चूर्ण सर्वच पात्रांमध्ये टाकावे. देवादिदेव महादेवासनिध नंदीश्वराची पूजा करावी आणि त्यानंतर शिवपूजनास विधिवत प्रार्थना करावी, प्रारंभ करावा. भगवान शिव या 8 पाकळ्यांच्या विस्तीर्ण कमळात बसणार आहेत. त्यांचे पूर्वदल पूर्वकडील पाकळी आहे, अनामिका नामक सिद्ध आहे, दक्षिणावदल लघिमा आहे, पश्चिम दल महिमा आहे, उत्तर दल प्रतिमा आहे, आग्नेय दल प्राकार्य आहे, नैऋत्य दल ईशान्य आहे, वातव्य दल वैश्ववत्य आहे, ईशान्य दल सर्वज्ञत्य आहे, अशी कल्पना करावी. अष्टसिद्धीरूपी पाकळ्या असलेल्या या कमळांचा चंद्र हा देठ असून त्याखाली अनुक्रमे सूर्य, अग्नी व धर्म यांची स्थान आहेत. त्यांच्या खाली 4 दिशांना अव्यक्त महत्त्व, अहंकार व त्यांचे विकार आहेत. त्यांनी सोमरूपी देठाच्या शेवटी सत्व, रस, तम हे 3 गुण आहेत, अशी कल्पना करावी. सदोजात प्रदाम्मी या मंत्राने परमेश्वर शिवजीचे आव्हान करावे. ओम वामदेवाय नमः या मंत्राने त्यांना आसनावर बसावे. ओम तत्पुरुषाय नमः या रुद्र गायत्री मंत्राने त्यांना सानिध्यात प्राप्त करावे. अरोघभ्याय नमः या मंत्राने तेथे निरोध करावा. मग ईशान्य सर्व विद्यनाम या मंत्राने आराध्य दैवाचे पूजन करावे. पाद्य आचमणीयम अर्पण करून अर्घ्य द्यावे. देवाला गंध चंदन मिश्रित जलाने स्नान घालावे. मग पंचगव्याने स्नान घालून त्यावर शुद्धोदक स्नान घालावे. पंचामृताने दूध, दही, मध, उसाचा रस किंवा साखर, गाईचे साजूक तूप या 5 पदार्थांनी पृथक पृथक किंवा एकत्रित मिश्रण करून अभिषेक करावा. पंचामृताने स्नान घालताना, अभिषेक करताना सतत प्रणवाचा उच्चार करावा. जलपात्रामध्ये म्हणजेच कलशामध्ये मंत्रोपचारपूर्वक शीतल जल भरावे. शिवजींना सुंदर अक्षता भाव्यात. दर्भ, आघाडा, कापूर, चमेली, चाफा, गुलाब, श्वेत कनेर, मोगरा, कमळ तसेच विविध प्रकारची फुले व चंदन अर्पण करून भगवान शंकराची पूजा करावी. कलशामधील पाण्याची त्यांच्यावर सतत धार धरावी. ओम नमः शिवाय, शिवाय नमः ओम या मंत्राचा उच्चार करत करत जलधारा अर्पण करावी. समयी त्या समयी पवमान मंत्र, रुद्रसुखातील मंत्र, नीलसुखातील मंत्र, शुक्ल यजुर्वेदातील मंत्र, अथर्व शीर्ष, पुरुष सूक्त, शांती मंत्र, शांती संबंधी दुसरे मंत्र, अरुण मंत्र, रथांतर मंत्र, मृत्युंजय मंत्र, पंचाक्षर मंत्र म्हणावे. शिवजींवर 101 किंवा सहस्र जलधारा पडतील अशी व्यवस्था करावी. त्यानंतर जे स्फटिक मण्या समान निर्मळ आहेत, निष्फल आहे, अविनाशी, सर्व लोकांचे कारण व सर्व लोकमय परमदेव आहेत, जे ब्रह्मा, विष्णू, रुद्र इतर आदी दृष्टीस पडत नाही. वेदज्ञ विद्वानांनी वेदांतामध्ये ज्यांना मन आणि वाणीच्या पलीकडेचे असे म्हटले आहे, जे आदी मध्य व अंतरहित आहेत, जे सर्व प्रकारच्या रोगांसाठी औषध रूप आहेत, ज्यांना शिवतत्व असे संबोधले जाते, जे शिवलिंग रूपाने प्रतिष्ठित आहेत, ज्या परमेश्वर महादेवाची प्रणव मंत्राचा उच्चार करीत पूजा करावी. लिंग रूपातील भगवंतांना गंध, चंद, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, तांबूल, दक्षिणा, उपचार अर्पण करून यथाविधी पूजन करावी. आरती करावी. स्तोत्र पाठ करावा. शिवसहस्रनामाचा जप करावा. त्यांच्या नाम मंत्राचा जप करावा. अर्घ्य अर्पण करावं. त्यांची चरणी फुलं समर्पित करावी. पुन्हा फुलं घ्यावीत. हात जोडून उभे राहावे. हे कल्याणकारी शिवा, मी तुमच्या पिथर्थ जाणता अजाणता जप, पूजा आदी जे काही सत्कर्म केली आहेत, त्या तुमच्या कृपेने माझी जी पूजा आहे ती सफल व्हावी, अशी भगवान शिवाला प्रार्थना करावी. त्यांना प्रसन्नतेने फुले व्हावी आणि स्वस्ती वाचन करावे. कल्याणकारी प्रार्थना करावी. शिवजींना मार्जन करावे. नमस्कार करून क्षमा प्रार्थना करावी. त्यानंतर पुन्हा आगमन व्हावे. त्यांचे विसर्जन करावे. नमस्कार करावा. भगवान शिवजींच्या महादेवाची तुम्ही माझे आश्रयदाता आहात अशी प्रार्थना करावी. तुमच्याशिवाय अन्य कोणीही मला शरण येणार नाही, शरण देणार नाहीत, म्हणून माझ्याकडून जन्मोजन्मी तुमचीच भक्ती घडो अशी प्रार्थना करावी. अशा प्रकारे सर्व सिद्धी देणाऱ्या देवेश्वर शिवप्रभूचे परमभक्तीने पूजन करून सर्व सपरिवार नमस्कार करावा. मग शिवपूजनाचे प्राप्त झालेल्या अनुपम प्रसन्नतेचा अनुभव घेत पूजकाने नित्य कर्मास लागवे. जो मनुष्य भगवान शिवजींची भावभक्तीने नित्य पूजा करतो त्याला सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात. तो उत्तम वक्ता होतो. त्याचे सर्व मनोरथ पूर्ण होतात. शिवकृपेने त्याला सर्व रोग, दुःख, क्लेश, कष्ट नष्ट सर्व काही नाहीसे होते आणि त्याचे परम कल्याण होतात आणि भगवान शंकराच्या पूजेचे उपासकाचे सद्गुण वृद्धिगंत होतात. अशा प्रकारे शिवभक्ती, शिवपूजा हा इह पर सौख्यदायक आहेत. तर असे हे शिवनामाचे जप आणि शिवनामाचा पूजनाचा विधी होता. तर मी तो तुम्हाला ऐकवला. मग ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, क्षीरसागरावरून परतल्यावर मी देवतांना आणि ऋषींना शिवपूजन
करणे किती अनिवार्य आहे, त्यामुळे काही साध्य होते सर्व नीट समजावून सांगितले. त्यानंतर शिवपूजनाचा सर्वोत्तम विधी कथन केला, तो असा: उपासकाने ब्रह्ममुहूर्तावर उठावे, भगवान शिव आणि जगदंबा पार्वती मातेचे स्मरण करावे, दोन्ही हात जोडून शंभू महादेवांना उठा, देवेश्वरा उठा, माझ्या हृदय मंदिरात शयन करणाऱ्या उमाकांता उठा, ब्रह्मांडातील सर्वांचे कल्याण करा. मी धर्म जाणतो, धर्मचरणास प्रवृत्त होत नाही, मी अधर्म जाणतो पण त्यापासून दूर होऊ शकत नाही. हे प्रभू, तुम्ही माझे हृदयात स्थित आहात, तुम्ही जशी प्रेरणा देतात तसेच कार्य मी करतो अशी प्रार्थना करावी. मग गुरुचरणांचे ध्यान करावे, गाव्याच्या दक्षिणेत जाऊन मलमूत्राचा त्याग करावा, माती आणि पाण्याने शुद्धी करावी, हात पाय धुवून सूर्योदयापूर्वी दांतवन करावे, पाण्याने 16 चुळा भराव्यात. प्रतिपदा, षष्ठी, नवमी, अमावस्या या तिथींना व रविवारी दांतवन करू नये. वेळेच्या उपलब्धतेनुसार नदीवर जाऊन किंवा घरीच स्नान करावे. रविवारी श्राद्धदिनी, ग्रहणकाळी, महादान समयी, तीर्थाच्या ठिकाणी, उपवासाच्या दिवशी असेच असताना गरम पाण्याने स्नान करू नये. देशकालाचे विरुद्ध जाऊन स्नान करावे. भक्तिमान पुरुषाने तीर्थात स्नान करताना प्रवाहाभिमुख राहून स्नान करावे. स्नानांच्या पूर्वी तेल लावायचे असल्यास विहित किंवा निश्चित दिवसाचा विचार करून तेल अभंग करावे. जो मनुष्य स्नानापूर्वी रोजच तेल लावतो त्याला कोणत्याही दिवशी तेलाभंग्याने दोष लागत नाही. ग्रहणाच्या दिवशी राईचे तेल उपयोगात आणू नये. पूर्वकडे मुख करून उत्तराभिमुख राहून स्नान करावे. स्नान करताना आपल्या इष्टदेवतेचे स्मरण करावे. गंगा, सिंधू, सरस्वती, कावेरी, जर्मणवती, वेत्रा, क्षिप्रा, जया, खंडिकाय नमः अशा मंत्राचे स्मरण करावे. स्नानानंतर स्वच्छ आणि धुतलेली वस्त्र धारण करावी. मन पवित्र, आत्मा पवित्र होतो. दुसऱ्यांनी वापरलेली व रात्री आपल्या अंगावर असलेली वस्त्र स्वच्छ धुतल्याशिवाय वापरू नये. स्नानानंतर देवता, ऋषी, पित्रांच्या तृप्तीसाठी तर्पण करावे, आचमन करावे. पूजास्थान गोमयाने सारवावे, स्वच्छ आणि पवित्र असावे. तेथे शुद्ध काष्टकांचा स्वतःला व्यवस्थित बसता येईल असा पाठ करावा. असे आसन अभिष्टिक फल देणारे असते. या पाठावर यथायोग्य आकाराचे मृगाजन आथरावे. त्यानंतर बसून भाळी त्रिपुंड भस्म धारण लावावा. त्रिपुंडाने जप, तप, दानांदी सत्कर्म केलेली राहतात, ती सफल होतात. भस्म उपलब्ध नसेल तर जलाधिकांनी त्रिपुंड काढावा. रुद्राक्ष धारण करावे. संध्यादी नित्यकर्म पूर्ण करून 3 वेळा मंत्रोपचार करावे. आचमन करावा. पूजन सामग्री जवळ आणून ठेवावी. गंध, अक्षता, जलयुक्त अर्घपात्रे उजव्या हाताशी ठेवावे. श्री गुरुचे स्मरण करावे. त्यांची आज्ञा घेऊन विधिवत संकल्प करावा. शिवजींचे भावभक्तीने पूजन करावे. त्यांच्या परिवाराचे पूजन करावे. सर्वप्रथम सिंदुरांदी उपचारांनी सिद्धी बुद्धी सहित विघ्ननाशक गणेशाचे पूजन करावे. ओम गम गणपते नमा या मंत्राचा जप करताना गणपतीला अगोदर नमस्कार करावे. कोणतीही पूजा करण्याच्या अगोदर गणपतीचे विघ्ननाशक विनाशक गणेशाचे पूजन करावे. म्हणजे कोणत्याही कार्यात आपल्याला विघ्न येत नाही आणि यशची प्राप्ती होते. म्हणून सर्वप्रथम कोणत्याही पूजेला सुरुवात करण्याच्या अगोदर सिद्धी बुद्धी सहित विघ्न विनाशक गणेशाचे पूजन करावे. ओम गणपते नमः या मंत्राचा जप करून गणपतीला नमस्कार करावा, क्षमा प्रार्थना करावी. मग कार्तिकेची पूजा करावी. कार्तिके गणेश यांची एकत्रित पूजा करावी. त्यानंतर वारंवार नमस्कार करावा. महोदर नामक द्वारपालाचे पूजन करावे. भगवती उमादेवीची पूजा करावी. त्यानंतर गंध, धूप, पुष्प, धूप, नैवेद्य उपचारांनी भगवान शिवजीचे पूजन करावे. अगोदर गणपतीची पूजा करावी, मग कार्तिक स्वामीची पूजा करावी, मग उमादेवीची पूजा करावी आणि नंतर भगवान शिवाची पूजा करावी. तेव्हाच पूजेचे फलाची प्राप्ती होते. आणि मग शिवजीचे पूजन करावे आणि नमस्कार करावे. आपल्या मनाची व्यथा मग भगवान शिवाला सांगावी. शिवपूजनाने सर्व देवतांचीच पूजा झालेल्याची पुण्यफळाची आपल्याला प्राप्ती होते. आपल्या घरात पूजनासाठी सोने, चांदी, पारा किंवा अन्य कोणत्याही धातूचे शिवलिंग असावे. ते नसेल तर मातीचे लिंग अतिशय महत्त्वाचे आहे. त्याची विधीपूर्वक स्थापना करावी. ही स्थापना करताना तंत्र संबंधित सर्व नियमांचे पालन करावे. भूत शुद्धी, मातृका संन्यास करून प्राणप्रतिष्ठा करावी. शिवालयात दिग्पालाची स्थापना करून त्यांची पूजा करावी. घरात मूलमंत्राचा उच्चार करून शुभपूजा करावी. द्वारपालांच्या पूजेचा नियम नाही. सर्वांना आव्हान करून पूजन करावे. शिवसान्निध्य आसन घालून उत्तराभिमुख बसावे. आचमन करावे. हात धुवून प्राणायाम करावा. प्राणायाम करताना मूलमंत्राचा 10 वेळा जप करावा. मुद्रांचे प्रदर्शन पूजेचे आवश्यक अंग आहे. शिवजींना 5 मुद्रा दाखवून पूजेला प्रारंभ करावा. सर्वप्रथम धूप दीप दाखवून गुरुला नमस्कार करावा. पद्यासन, भद्रासन, उत्तानासन किंवा पर्यकासन यापैकी कोणतेही एक आसन घालून सुखपूर्वक बसावे. अर्घ्य पात्रातील जलाने शिवलिंगावर प्रोक्षण करावे. त्यानंतर जय कैलास शिखरावर
निवास करतात, जे पार्वतीचे पती आहे, जे सर्व देवतांमध्ये सर्वात श्रेष्ठ आहे, ज्याच्या स्वरूपाचे शास्त्रांमध्ये यथोचित वर्णन करण्यात आलं आहे, जे निर्गुण आहे, निर्विकार आहे, असूनही गुणरूप आहे, ज्यांना 5 मुखे आहेत, प्रत्येक मुखाला 3 या प्रकारे 15 नेत्र आहेत, 10 हात आहेत, ज्याच्या ध्वजावर वृषभाचे चिन्ह आहे, ज्याची अंगकांती कापरासारखी आहे, गोर वर्णाचे आहे, ज्यांनी दिव्य रूप धारण केलेले आहे, ज्यांनी आपल्या मस्तकावरील जटा मुकुट चंद्रकोर धारण केली आहेत, जे गजचर्म परिधान करतात, उत्तरीय वस्त्र म्हणून व्याघ्रचर्म पांघरतात, ज्यांचे स्वरूप अत्यंत शुभ आहे, ज्यांनी आपल्या अंगावर वासुकी आदी नागाची आभूषणे धारण केली आहेत, ज्यांच्या हाती पिनाकदी आयुधे आहेत, ज्यांच्या सम्मुख अष्टमहासिद्धी निरंतर नृत्य करतात, भक्त समूहक जयघोष करतात, ज्यांची सेवा करतात आणि प्रखर तेजामुळे ज्यांना पाणी ही दुर्लभ आहे, सर्व देवता ज्यांची पूजा करतात, जे सर्व प्राणी प्रात्रांना आश्रय देतात, त्यांचे मुखकमल प्रसन्नतेने फुललेले, वेद आणि शास्त्र ज्यांचे महात्म्य आहेत गातात, ब्रह्मदेव विष्णू ज्यांची स्तुती करतात, जे परमानंद स्वरूप आहे, ज्या भक्तवत्सल्य भगवान साम सदाशिवांना मी आव्हान करते, अशा अर्थाच्या संस्कृताने मंत्राने शिवजींना आव्हान करावे, त्यांना आसन द्यावे, पाद्य द्यावे, अर्घ्य द्यावे, आचमन करून प्रसन्न मनाने पंचामृताने भगवान शिवाला स्नान घालावे, वेद मंत्रोक्तचा किंवा नाममंत्राचा उच्चार करून अभिष्ट द्रव्य फळ अर्पण करावी, मग जलाने स्नान घालावे, सुगंधी चंदन तसेच अन्य सुगंधांनी द्रव्यांनी लेपन करावे, वेद मंत्र 11 नाम मंत्राचा उच्चार करावा, सुगंधित जलधारांनी अभिषेक करावा, शिवलिंग वस्त्राने चांगल्या प्रकारे पुसून घ्यावे, ते आसनावर स्थापन करावे, शिवजींना आचमनार्थ जल द्यावे, वस्त्र समर्पित करावे, विविध मंत्रांनी तीळ, जव, गहू, मूग व उडीद भगवान शिवाला अर्पण करावे, ध्यान मंत्र करावा, अनुसरून शिवजीच्या 5 मस्तकावर कमळ, शतपत्र, शंखपुष्प, कुशपुष्प, धोत्रा, मंदार, द्रोणपुष्प, तुलसीदल व बिल्वपत्रे भगवान शिवाला अर्पण करावी, शिवजीच्या 5 स्वरूपाचे मनोगत चिंतन करावे आणि चिंतन करून जे काही अर्पण करायचे आहे ते पात्र शिवलिंगाला व्हावे, अन्य वस्तू न मिळाल्यास फक्त बिल्वपत्र बी व्हायले, बिल्वपत्र वाहण्याने शिवजींची पूजा सफल होते, त्यानंतर सुगंधित चूर्ण, सुगंधित तेल, सुगंधित अत्तरसुद्धा भगवान शिवाला अर्पण करू शकता, गुग्गळ किंवा अगुराचा धूप दाखवावा, गाईच्या साजूक तुपाचा दीप लावावा, त्यानंतर हे प्रभू, हे शंकर, तुम्हाला माझा नमस्कार असो, मी अर्पण केलेल्या अर्घ्याचा, मी केलेली पूजाचा स्वीकार करून तुम्ही मला आशीर्वाद द्या, यश द्या, कीर्ती द्या, मान प्रतिष्ठा वाढवून द्या, नानाविधी उत्तम भोग द्या व पंचपक्वानांचे नैवेद्य दाखवावा, नाहीतर दूध आणि साखरेचा बी नैवेद्य दाखवला तरी पण चालेल, आचमनार्थ जल द्यावे, विडा अर्पण करावा, पानाचा विडा अर्पण केल्याने भगवान शिव लवकर प्रसन्न होतात, पंचारती प्रदीप्त करून शिवजीच्या 4 नारे 4 वेळा, नाभीला 2 वेळा, मुखाला एकदा, स्वर व अंगाला 7 वेळा ओवाळावे, नानाविध स्तोत्रांनी भगवान शिवाची स्तुती करावी, हळूहळू प्रदक्षिणा अर्धी घालावी, साष्टांग नमस्कार घालावा, ओझळीत काही फुलं घेऊन भगवान शंकराला अर्पण करावे, हे प्रभू, हे शंकर, मी जाणता अजाणता तुमचे पूजन केलेले आहे, ते तुमच्या कृपेने माझे पूजन सफल हो, हे मूढ, हे गौरीपती भूतनाथ, मी तुमचाच आहे, माझे प्राण तुमच्यासाठीच आहेत, माझे चित्त नेहमी तुमच्यातच चिंतन राहते, हे सर्व लक्षात घेऊन माझ्यावर प्रसन्न व्हा, ज्याप्रमाणे अडखडणाऱ्या चरणांना भूमीच आधार देते, त्याप्रमाणे ज्यांनी तुमचे अपराध केलेले आहेत त्यासाठी तुम्हीच आश्रयदाते आहात, अशा अर्थाचे पुष्पांजल मंत्र म्हणावेत, ओझळीत फुले प्रभूंना अर्पण करून पुन्हा पुन्हा नमस्कार करावा, हे देवेश्वर, हे प्रभू, आता तुम्ही परिवारासह स्वस्थानी आपल्या घरी जा आणि पूजन समयी पुन्हा येथे सादर पदार्पण करावा, या अर्थाच्या विसर्जन मंत्राने शिवजीच्या विसर्जन करून थोडेसे जल आपल्या हृदयाला मस्तकाला लावावे, अर्थात शिवजीची जलमयी मूर्ती आपल्या हृदयात धारण करावी, अशा प्रकारे भगवान शिवाचे पूजन करावे, मग भगवान शिवाला आपण जी पूजा अर्पण केलेली आहे आशीर्वाद मागावा, तर अशी पूजा केल्याने भगवान शिव आपल्यावर खूप लवकर प्रसन्न होतात. आता शिवपूजेतील पुष्पादिक द्रव्याचे व जलधाराचे महात्म्य काय आहे? शिवपूजेला कोणत्या पुष्पाचे अधिक महत्त्व आहे? ऋषीसुतांना म्हणाले, हे व्यास शिष्य, हे महाभाग, आता कोणत्या कोणत्या फुलांनी भगवान शिवजीची पूजा करावी? विभिन्न फुलांनी पूजा केल्याने काय फलाची प्राप्ती होते याविषयी काही सांगा. सूत म्हणाले, ऋषीनो, पूर्वी नारदांनी ब्रह्मदेवांना हाच प्रश्न विचारला होता आणि तोच प्रश्न आता परत मी तुम्हाला विचारतो, तर त्याविषयी मला सांगा. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, नारदा, ज्यांना धनप्राप्तीची इच्छा आहे त्यांनी कमळ व बिल्वपत्र, शतपत्र आणि शंखपुष्प वाहून शिवपूजन करावे.
1,00,000 फुले वाहून शिवजीची पुन्हा पूजा केल्याने सर्व पापांचा नाश होऊन धनसंपत्तीसह सर्व अभिष्ट फले प्राप्त होतात, यात संशय नाही. ज्यांच्या मनात कोणतीही कामना नाही तो उपासक या पूजनाने शिवस्वरूप होतो. पूर्वीच्या जाणत्या लोकांनी शंखपुष्पांनी केल्या जाणाऱ्या पूजनास विशेष पूजन म्हटले जाते, कारण यामुळे इहलोकी परलोकी दिव्य फल प्राप्ती होते. कारागृहातून सुटका होण्यासाठी 1,00,000 कमळांनी शिवपूजन करावे. व्याधी निवारण्यासाठी 50,000, कन्येच्या प्राप्तीसाठी 25,000, विद्याप्राप्तीसाठी 12,000 फुलांच्या, वाहनादीसाठी प्राप्तीसाठी 1,000 फूल, सर्व कार्यांमध्ये यश मिळवण्यासाठी 10,00,000 फुलं आणि मोक्षप्राप्तीसाठी 1,00,00,000 याप्रमाणे विविध कार्यादीसाठी विविध संख्येत कमळाची फुले अर्पण करून शिवपूजन करावे. शिवपूजनामध्ये कमळाचे फूल अर्पण केल्याने सर्व प्रकारची आपली पूजा स्वीकारली जाते. मृत्युंजय मंत्राचा 5,00,000 जप पूर्ण झाल्यावर भगवान शिव प्रत्यक्ष दर्शन देतात. संकल्पित उपासनेत 1,00,000 जपाने शरीराची शुद्धी होते. 2,00,000 जपाने पूर्वजन्मातील गोष्टीचे स्मरण होते. 2,00,000 जर जप केले ओम नमः शिवाय तर मागच्या जन्मी आपण काय होतो त्याचे स्मरण होते. 3,00,000 जर जप केले तर सर्व काम्य वस्तू प्राप्त होतात. 4,00,000 जपाने भगवानाचे स्वप्नात दर्शन होते. 5,00,000 जप पूर्ण होता शिव महाप्रभू उपासकासमोर तत्काळ प्रकट होऊन जातो. मृत्युंजय मंत्राचा 10,00,000 संख्येत जर जप केल्याने मनुष्य सर्व इष्ट मनोरथ पूर्ण होतात. शिवजींना 1,00,000 दर्भ वाहिल्याने पूजकाला मोक्ष मिळतो. 1,00,000 दुर्व वाहिल्याने आयुष्य वाढते. धोत्र्याची 1,00,000 फुले वाहिल्याने पुत्राची प्राप्ती होते. शिवपूजनामध्ये लाल देठाचे धोत्र्याचे फूल शुभदायक मानले जाते. अगस्त्यांची 1,00,000 फुले वाहण्याने महान यश मिळते. 1,00,000 तुलसी दलांनी जर पूजन केले तर भोग आणि मोक्ष दोहांची प्राप्ती होते. 1,00,000 रुई, पांढरा गाडा, श्वेत कमळे वाहने प्रताप वाढतो. 1,00,000 जास्वंदाची पांढरी फुले वाहण्याने शत्रूचा नाश होतो. 1,00,000 कनेराची पुष्प वाहल्याने सर्व रोगांचे नाश होते. 1,00,000 बंदूक पुष्प वाहल्याने आभूषणाची प्राप्ती होते. तर चमेलीची 1,00,000 फुले वाहण्याने वाहनाची प्राप्ती होते. आळशीच्या फुलांनी महादेवाची पूजन करणारा मनुष्य भगवान विष्णूला अतिशय प्रिय असतो. शमीपत्रांनी पूजन करणाऱ्याला मोक्षाची प्राप्ती होते. मोगरा किंवा पांढरी जाई केल्याने शुभ लक्षणांनी प्राप्ती होते आणि पत्नीचे सुख लाभते. जुईचे फुलं वाहण्याने घरात कधीही अन्नाची कमतरता पडत नाही. कण्हेराची फुलांनी पूजन केल्याने वस्त्राची प्राप्ती होते. निगडीच्या फुलं वाहण्याने मन निर्मळ होतो. 1,00,000 बिल्वपत्र वाहणाऱ्याला मनुष्याला सर्व काम्य वस्तू प्राप्त होतात. पारिजातकची फुले वाहण्याने सुख आणि संपत्ती भरपूर प्रमाणात वाढते. त्या ऋतूमध्ये उत्पन्न होणारी फुले वाहणाऱ्यांनी मोक्षरूपी लाभ होतो. राईच्या फुलांनी पूजन केल्याने शत्रू नाश होतो. 3 फुले लक्ष संख्येत जर अर्पण केली अनंत फळाची प्राप्ती होते. चाफा आणि केवडा दोहांच्या व्यतिरिक्त सर्व प्रकारची फुले शिवजींना अर्पण केली जातात. केवडा आणि चाफा शिवजींना अर्पित केला जात नाही, म्हणून कोणीही ही चूक करू नये. केवडा आणि चाफा अर्पण करू नये. ही श्रेष्ठ विप्रांनो, महादेवांना तांदूळ वाहल्याने लक्ष्मीची प्राप्ती होते. तांदूळ अखंड असावेत, ते भक्तिभावाने अर्पण करावे. रुद्र प्रधान मंत्रांनी शिवलिंगाची पूजा करावी. वस्त्र अर्पण करून त्यावर तांदूळ ठेवावे. शिवजींना गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, दक्षिणा, श्रीफल अर्पण केल्याने पूजनाचे पूर्ण फलाची प्राप्ती होते. शिवपूजनानंतर शिवालयाच्या प्रांगणात 12 ब्राह्मणांना भोजन दक्षिणा द्यावी. त्यामुळे शिवजींचे समत्र लक्ष पूजेचे पुण्यफल प्राप्त होते. आराधनाच्या दृष्टीने जेथे एखाद्या मंत्राचा 100 वेळा जप करावा असे सांगितले जाते, तेव्हा 108 संख्येत जप करावा. 1,00,000 तिळांनी शिवजीची पूजा जर केली, त्याच्या पित्यर्थ हवनामध्ये तिळाच्याच 1,00,000 आहुती दिल्या तर महापातकाचा नाश होतो. पापजनित दुःख तत्काळ नाहीसे होते. शिवजींना लक्ष संख्येत जव अर्पण केल्याने स्वर्गाची सुखाची प्राप्ती होते. सौभाग्य वाढतं. लक्ष संख्येत गहू अर्पण केले तर संततीची वृद्धी होते. लक्षपूर्वक मूग संख्येमध्ये जर मूग अर्पण केल्याने सुख लाभते. लक्ष संख्येत राळा एक धान्य अर्पण केल्याने धर्म, अर्थ, काम आणि मोक्षाची प्राप्ती होते. जेव्हा शिवजींना लक्ष संख्येत काही अर्पण करणार संकल्प केला जातो, तेव्हा 12 ब्राह्मणांना अवश्य भोजन द्यावे. शमी पत्रांनी उत्तम सजावट करून शिवजीची जर पूजा केली तर सर्व प्रकारची फलांची प्राप्ती होते आणि सर्व सुख प्राप्त होतात. परंतु ज्याला मोक्षाची प्राप्ती आहे त्याने निष्काम भावनेने शिवपूजन करावे. शिवजींचे भावभक्तीने पूजन, यथाविधी पूजा करावी आणि जलधारा समर्पित कराव्या. समर्पित केल्याने अपार पुण्याची प्राप्ती होते. मनुष्याचे कल्याण होते. एखाद्या मनुष्याने तापाने जर पीडित असेल, जर त्याला खूप ताप आला असेल, ज्वराच्या शांतीसाठी शिवजीवर जलधारा करणे
केव्हाही शुभकारक होईल. जल धरल्यावर शतरुद्रीय मंत्र, एकादश रुद्र मंत्र, पुरुष सूक्त, रुद्र सूक्त, महामृत्युंजय मंत्र, गायत्री मंत्र, रुद्र मंत्र, शिवनाम मंत्र जप पाठ करावा. याच्याने सुख संपत्ती संततीच्या वृद्धीसाठी जलधारांयुक्त शिवपूजन हे सर्वोत्तम साधन मानले गेले आहे. उपासक्याने उत्तम भस्म धारण करावे. शुभ आणि चांगल्या प्रतीच्या श्रेष्ठ द्रव्यांनी शिवप्रभूची प्रेमपूर्वक पूजा करावी. शिवसहस्र नामावलीचा पाठ करत शिवजीवर साजूक तुपाची सतत धार धरावी. त्या योगे वंशाचा विस्तार होतो. अशा प्रकारे 10,000 मंत्रांनी पूजन जर केले, मूत्र रोगादी सर्व व्याधींचे निवारण होते. उपासकाला सर्व मनवंचित फलाची प्राप्ती होते. पुरुषांनी शिवजीचे साजूक तुपाने यथोदक पूजा करावी. पाराब्राह्मणांना भोजन द्यावे. त्याचप्रमाणे प्राजायुक्त व्रताचे अनुष्ठानही करावे. बुद्धिहीन मनुष्याने शिवजींना शंकरामिश्र दुग्धधारा अर्पण कराव्या. म्हणजे दुधामध्ये साखर अर्पण करून दूध आणि साखर शिवलिंगावर अर्पण करावे. याच्याने धनधान्याची वृद्धी होते. त्या योगे त्याला प्रसन्नता लाभून बृहस्पती समान उत्तम बुद्धी प्राप्त होते. शिवमंत्राचा 10,000 जप होईपर्यंत शिवलिंगावर दुधाची सतत धार धरावी. मनुष्याचे मन उदास राहत असेल तर, जगण्याचा उबग आला असेल तर, कोठूनही प्रेम मिळत नसणार तर, घरात नेहमी कलह होत असेल तर त्याआधी सांगितल्याप्रमाणे 10,000 संकेत मंत्राचा जप करत शिवजींवर गोड दुधाची सतत धार धरावी. म्हणजे घरात कलह भांडणं दूर होतील. या पूजनाच्या पुण्यप्रभावाने सर्व प्रकारची दुःखे नष्ट होतात. सुगंधित तेलाच्या धाराने उत्तम भोग प्राप्त होतो. राईच्या तेलाच्या धाराने शत्रूचा नाश होतो. मधाच्या धाराने क्षयरोगाचा नाश होतो. ऊसाच्या धाराने आपल्याला लक्ष्मीची प्राप्ती होते, आनंदाची प्राप्ती होते. गंगाजलाच्या धाराने भोग मोक्ष दोहाची प्राप्ती होते. ज्या ज्या धारा सांगण्यात आलेल्या आहेत त्या अर्पण केल्याने, महामृत्युंजय मंत्राचा जर जप केल्याने आपल्याला मोक्षाची प्राप्ती होते आणि त्याशिवाय त्या व्यक्तीवर भगवान शिव अतिशय प्रसन्न होतात. तर अशा प्रकारे मी तुम्हाला हे संपूर्ण शिव महापुराण, संक्षिप्त शिव महापुराण सांगितले आहे. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. जय श्री महाकाल. जो खूप भाग्यवान आहे त्यालाच या शिव महापुराणाच्या गोष्टी श्रवण करायला मिळतील. सहजासहजी या गोष्टी कोणालाही श्रवण करायला मिळणार नाही. जो खूप भाग्यवान आहे, ज्याच्या पदरी खूप काही पुण्य जमा आहे, तो शिव